जय हिंद फ्रेंड्स. राज्यसेवा लास्ट बट थेट शेवटची संधी जरी असली जुन्या पॅटर्ननुसार, परंतु आपण जे आहे थेट सिलेक्शन झालं पाहिजे त्यावर जे आहे अधिक भर द्या आणि पूर्ण जे आहे ताकदीनिशी कामाला लागा. कारण शेवटचे जे महिने असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे अभ्यास करताना जे आहे MPSC काय विचारू शकते आणि मी काय देऊ शकतो असं ब्रेनस्टॉर्मिंग करणं काय आवश्यक आहे. बुद्धिमंथन म्हणतात त्याला. MPSC काय विचारू शकते, मी काय देऊ शकतो. ठीक आहे, या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे सुरुवात करा. आणि ज्या ज्या विषयाला चालू घडामोडी आहे, आता माझा प्रयत्न असा आहे की जे विषय आहे, समजा पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, पर्यावरण आहे, करंट इश्यूज आहे, तर जेवढे भूगोल आहे इव्हन, तर ज्याला सायन्स सुद्धा आहे, ज्याला करंट अफेअरचा बॅकअप आहे, तर ते करंट ओरिएंटेड क्वेश्चन हे जास्तीत जास्त राहणार आहे. जसं आता हा संविधानाचा जो पेपर आहे, ठीक आहे, संविधानाच्या या पेपरमध्ये मला एक गोष्ट दिसत असेल की इथं पारंपरिक जो विषय आहे ते तर घेतलेलाच आहे, पारंपरिक विषय, परंतु जे आहे चालू घडामोडीवर सुद्धा तेवढाच भर आहे. म्हणजे चालू घडामोडी जे आहे जेव्हा आपण घेतो इथं दोन्ही घेत आहे आणि जिथं जिथं इंटरसेक्शन वाटतं काही चांगले महत्वाचे क्वेश्चन येऊ शकतात त्याच्यावर मग मी क्वेश्चन सेट जास्त केलेले आहे. ठीक आहे, म्हणजे चालू घडामोडीचं बॅकअप 50% बॅकअप जे आहे 100 पैकी चालू घडामोडी आहे. म्हणून ते ज्या ज्या विषयाला चालू घडामोडीचं बॅकअप आहे त्याला 1 जानेवारी 2023 पासून करंट अफेअर आपण कव्हर केलेला आहे. या दृष्टिकोनातून ही टेस्ट सिरीज आहे. त्यामुळे टेस्ट सॉल्व्ह करत असताना त्या विषयाचं करंट अफेअर ॲटलिस्ट 1 जानेवारी 2023 पासून तर जे आहे आजपर्यंत कव्हर करणं काय अपेक्षित आहे. ॲटलिस्ट जे आहे 31 डिसेंबर 2023 म्हणजे 2023 पूर्ण कव्हर करणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण चर्चा सुरू करू आहे. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन जे आहे, तर आता हा क्वेश्चन जे आहे आपण जे आहे टाकलेला आहे. आता इथं जर समजा आता आता हा क्वेश्चन जर समजा इथं आपण घेतला, समजा संविधानपूर्व कायद्याची घटनात्मकता तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने खालील कोणता सिद्धांत मांडला. आता हा प्रश्न मी का टाकला असेल असं, ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या का टाकला असेल. कारण की आपण जे 3 कायदे आहे, ठीक आहे, म्हणजे इंडियन पिनल कोड, याचं नाव भारतीय न्याय संहिता, इंडियन एव्हिडन्सेस भारतीय पुरावे अधिनियम आणि फौजदारी अधिनियम, या तिन्ही कायद्याचं नाव काय केलंय बदललेलं आहे आणि त्यामध्ये काही चेंजेस करणार आहे आपण. ठीक आहे, म्हणजे आता हे तीनही जे आहे संविधानपूर्व कायदे आहे. मग संविधानपूर्व कायदे संविधानात कोणत्या आर्टिकल अंतर्गत येतात. मग यामध्ये सर्वात महत्वाचं आर्टिकल 13. मग आता आर्टिकल 13 जे आहे, आता हे बघा ही टेस्ट सिरीज आहे, या टेस्ट सिरीज मध्ये मी महत्वाच्या क्वेश्चनवर डिस्कस करणार आहे. आर्टिकल 13 क्लॉज 1 मध्ये संविधानपूर्व कायदे येतात. आर्टिकल 13 क्लॉज 2 मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनर्विलोकन, आणि आर्टिकल 13 मध्ये जे आहे कायदा या व्याख्येत काय काय येतं, लिखित व अलिखित जे गोष्टी येतात ते याच्यामध्ये दिलेल्या आहे. कायदा या व्याख्येत काय येतं, कायद्याची व्याख्या दिलेली आहे, कायद्यात काय समाविष्ट होतं हे दिलेलं आहे. म्हणून हे तिन्ही आर्टिकल महत्वाचे आहे सबसेक्शन सहित. म्हणून जे आहे की डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स 13 क्लॉज 1 हे याचं काय उत्तर आहे, ग्रहणाचा सिद्धांत. म्हणजे कारण की हे तीनही कायदे जे आहे 1860, 1873 आणि 1872 म्हणजे भारतीय पुरावे अधिनियम, हे तीनही कायदे काय संविधानाच्या अगोदरचे आहे. मग संविधानाच्या अगोदरच्या कायद्याचं काय होतं संविधान आल्यापासून, तर 26 जानेवारी 1950 पासून जेव्हा संविधान अंमलात आलं तेव्हा संविधानपूर्व कायद्याचं जे आहे कसं करायचं, कारण ते तर सर्व प्रोसिजरल लॉज आहे. संविधान हा सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे. संविधानामध्ये फक्त हेतू दिलेला आहे. संविधानामध्ये कुठं असं प्रोसिजर शिक्षा वगैरे दिली आहे का, बिलकुल दिलेली नाही आहे. प्रोसिजरल लॉज मध्ये दिलेली आहे. मग एक गोष्ट लक्षात घ्या की मग प्रोसिजरल लॉज हे तिन्ही आहे. मग आर्टिकल 13 क्लॉज 1 मग यामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टचा ग्रहणाचा सिद्धांत आहे. कोणत्या केसमध्ये मांडलेला आहे, भिकाजी नारायण. काय भिकाजी नारायण विरुद्ध जे आहे, तर जे आहे भिकाजी नारायण ही महत्वाची केस आहे. तर राजस्थान, ठीक आहे, तर जे आहे 1955 ची सुप्रीम कोर्टची केस आहे भिकाजी नारायण. या केसमध्ये जे आहे ग्रहणाचा सिद्धांत डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स मांडलेला आहे. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे संविधानाच्या अगोदरचे जे कायदे आहे संविधान पूर्व, त्या कायद्यामधील जी तरतूद फंडामेंटल राईटचं उल्लंघन करेल फक्त तोच सेक्शन काय होईल, कॅन्सल होईल. बाकीचे सेक्शन जे आहे लागू राहतील. अख्खा सेक्शन म्हणजे संपूर्ण कायदा रद्द नाही होणार. पर्टिक्युलर सेक्शन फक्त काय होईल, त्यालाच फक्त ग्रहण लागेल. ठीक आहे, म्हणजे त्यालाच फक्त ग्रहण लागेल, बाकीच्या भाग अलाऊ राहतील. ठीक आहे, मग याला म्हणतात ग्रहणाचा सिद्धांत, डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स, आर्टिकल 13 क्लॉज 1. आर्टिकल 13 क्लॉज 1 डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स. आता जे आहे डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी सुद्धा आहे. आर्टिकल 13 क्लॉज 2 हे बघा, यामध्ये काय येतो डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स ग्रहणाचा सिद्धांत, यामध्ये काय येते डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. ठीक आहे,
मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की एक राजेंद्र शहा खटला आहे. ठीक आहे, राजेंद्र शहा खटला 2022चा खटला आहे, 2022चा. ठीक आहे, लक्षात घ्या. हा 2022चा खटला. या खटल्यामध्ये 97वी जी घटना दुरुस्ती आहे 2011ची, कशाबद्दल आहे? सहकारी क्षेत्राबद्दल. तर या घटना दुरुस्तीमधील काही तरतुदी ज्या आहे असंविधानिक ठरवल्या आणि बाकीच्या तरतुदी काय केल्या? संविधानिक ठरवल्या. काही कॅन्सल केल्या आणि काही काय अलाउ केल्या. म्हणजे अख्खी घटना दुरुस्ती रद्द केली नाही. तर याला राजेंद्र शहा खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय लावलं? डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी म्हणजे काय होते? पृथक्करणीयतेचा सिद्धांत. ठीक आहे, पृथक्करणीयतेचा सिद्धांत, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. आता इथे गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या की राजेंद्र शहा जी केस आहे, केस जे आहे पुन्हा येऊ शकते परीक्षेला आर्टिकल 13 क्लॉज 2 अंतर्गत डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, आर्टिकल 13 क्लॉज 1 डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. दोन गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे, तर हा जे आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन काय केलाय? सेट केलाय. म्हणून आर्टिकल 13 याचे सब क्लॉजेस जे आहे परफेक्ट माहित असणं काय या वर्षीची काय गरज आहे. ठीक आहे, नवा गडी नवा राज असते. ठीक आहे, काही विषय असे आहे की तुम्हाला संविधान, अर्थव्यवस्था या दोन गोष्टीमध्ये जे आहे मोर दॅन 40% क्वेश्चन नवा गडी नवा राज असतात, त्या अनुषंगाने येत असतात. फक्त आपलं त्याकडे लक्ष नसतं. ठीक आहे, ओके. ठीक आहे, जसं आता कंबाईनची मेन झाली, त्यामध्ये मी जेव्हा डिस्कशन घेतलं होतं संविधानाचं, त्यापैकी जे आहे तर एकाच लेक्चरमधून, एकाच डिस्कशन मधून जे आहे मोस्ट ऑफ द क्वेश्चन एकाच लेक्चरमधून आले. ठीक आहे, कारण कसं असतं की काय आहे, आजकाल जे प्रोफेसर आहे, जे कन्सर्न ऑनरेबल प्रोफेसर आहे, जे पेपर सेट करतात, त्यांचं चालू घडामोडी खूप स्ट्रॉंग आहे. आजकाल सर्वजण जे आहे न्यूज चॅनलच्या समोर बसतात, त्यामुळे त्यांना माहित असते ना, आजकाल न्यूज चॅनल जे इतकं जे आहे टेक्निकल सांगतात की डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी इन सुप्रीम कोर्टचं जजमेंट आणि काय झालं, त्यामुळे त्यांना ते पटकन लक्षात राहतं आणि मग त्यांची खूप इच्छा असते, क्युरिओसिटी असते त्या गोष्टी ज्या परीक्षेला सेट करण्याची. ठीक आहे, असू दे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडियन पिनल कोड 1860. आता 1860 सर्वांना माहित आहे की जे आहे की टी.बी. मेकॉले. ठीक आहे, टी.बी. मेकॉले यांच्या अंतर्गत पहिला लॉ कमिशन सेटअप झाला 1900 जे आहे बघा. फर्स्ट लॉ कमिशन 1834 त्या शिफारशीनुसार इंडियन पिनल कोड 1860 पासून अंमलात आला. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. 1860 मध्ये आला, पण अंमलबजावणी कधी आहे? 1862 पासून अंमलबजावणी आहे. खूप मोठी गोष्ट आहे, म्हणून बारीक गोष्ट माहित पाहिजे. लक्षात घ्या, मोठी आहे, खूप फेमस आहे, त्या बारेकावे माहित पाहिजे. बारीक गोष्ट असेल तर मोठी गोष्ट माहित पाहिजे. ठीक आहे, मग इथं जे आहे हे स्टेटमेंट काय होतं? रॉंग. कलम 124A देशद्रोहाचा गुन्हा, सेक्शन 124A माहितच पाहिजे, राईट आहे. आयपीसी मध्ये एकूण 511 कलमे व 23 काय प्रकरण आहे. तर हे स्टेटमेंट काय राईट आहे. म्हणून इथं किती विधाने बरोबर आहे? 2 विधाने बरोबर आहे. इथं कोणतं आहे? ए स्टेटमेंट. इथं कोणतं आहे? बी स्टेटमेंट. ठीक आहे, आयपीसी 1860. ठीक आहे, हा भाग लक्षात घ्या इथं. ठीक आहे, आता आयपीसी हा प्रोसिजरल लॉज आहे. संविधान हा कोणता आहे? सबस्टॅन्टिव्ह, ज्यामध्ये हेतू आहे, प्रोसिजर, शिक्षा कशामधलं नमूद आहे? आयपीसी मध्ये. ठीक आहे, हा इथं जे आहे क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 जे आहे बघा, आता आपल्याला जे आहे की लोकसभा रूल बुक आणि राज्यसभा रूल बुक, आता वर्षभर जे आहे काही सेक्शन आहे बघा. जसं आता लक्षात घ्या, कार्यकारी मंडळ एक असते, कार्यकारी मंडळ आणि एक असते कायदे मंडळ, म्हणजे भारताची संसद आणि जे आहे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळाचे जे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती. कार्यकारी मंडळाचं कामकाज कसं वाटायचं? तर मंत्रालय आणि विभागामध्ये वाटलं जाते. मंत्रालय आणि त्यामध्ये विभाग असतात. तर हे राष्ट्रपतीची जबाबदारी असते कार्यकारी मंडळाच्या कामकाजाचे वितरण. आर्टिकल जे आहे 77. ठीक आहे, आर्टिकल 77. ठीक आहे, जे आहे संसद आहे, संसद. संसदेमध्ये जे आहे सभागृहाचे, जसे इथं जे आहे राष्ट्रपतीचे जे आहे रूल्स असतात, तसे इथं जे आहे लोकसभेचं जे आहे रूल बुक असते आणि राज्यसभेचं सेपरेट रूल्स बुक असते, नियम क्रमांक. आणि हे जे आहे हे सर्व मंत्रालय, विभाग, हे जे काय आहे हे संविधानात नमूद नसते. हे काय असते? बिगर संविधानिक असते. लक्षात घ्या, काय असते? आता लोकसभा ऍक्च्युली कशी चालवली पाहिजे, कशी प्रोसिजर असते, हे लोकसभा काही संविधानात थोडी लिहिलं आहे प्रोसिजर. त्यासाठी काय असते? लोकसभा रूल बुक आणि राज्यसभा रूल बुक. आता हे खूप जास्त चर्चेत होते आणि हे एक सेक्शन जे आहे सेक्शन 70, आर्टिकल 77 आहे कॉन्स्टिट्यूशन, हे एक न्यूज मध्ये होतं. ठीक आहे, मग आता इथे एक लक्षात घ्या की आता आपल्याला हे महत्वाचे मी एका ठिकाणी काढून ठेवले. आता हे बघा, टेस्ट जी आहे ही काय असते? प्रॅक्टिससाठी असते. टेस्ट ही जी आहे आपला अभ्यास जे आहे स्ट्रॉंग करण्यासाठी असते.
ही यासाठी नसते, स्कोअर करण्यासाठी. ठीक आहे. स्कोअर करण्यासाठी जी टेस्ट असते ना ती खूप सिंपल असते. तुम्हाला जे येतं ते काढावं लागतं मग त्याच्यात. परीक्षेला जे येतं हे दुर्लक्ष करावं लागतं. परीक्षेला काय येतं, परीक्षेची गेसिंग पॉवर हे दुर्लक्ष करावं लागते आणि तुम्हाला जे आहे जास्त विचारात घ्यावं लागते. म्हणून टेस्टमध्ये स्कोअर नका मोजू, टेस्टमध्ये पॉईंट मोजा. ते आपल्याला जमला पाहिजे. याच्याकडे लक्ष द्या. आपल्या जे वीक पॉईंट आहे ना ते स्ट्रॉंग करा. ठीक आहे. आता इथे बघा, सेक्शन जे आहे 222 लोकसभा सदस्यांचे विशेषाधिकार. आता जे आहे, आता लोकसभा रूल बुक मध्ये सेक्शन 22 आहे. यामध्ये कोणती समिती आहे? जे विशेषाधिकार. आता विशेषाधिकार जे आहे तर आर्टिकल जे आहे 105 आणि आर्टिकल 194. आता ही चौकट लक्षात ठेवा. 102 आणि 191. 102 जे आहे आणि 191 हे सदस्यत्व रद्द करणे. हे बघा, हे खासदार आणि हे आमदार. हे आमदार हे सदस्यत्व रद्द करणे म्हणजे खासदार की आमदार की रद्द करणे. आणि हे जे आहे हे दोन जे आहे विशेषाधिकार आहे. संविधानामध्ये विशेषाधिकार, स्पेशल प्रिव्हिलेज म्हणतो आपण त्याला. आणि स्पेशल प्रिव्हिलेज हे दोन्ही आहे. स्पेशल प्रिव्हिलेज जे आहे हे सदस्यांचे आहे आणि स्पेशल प्रिव्हिलेज हे कोणाचे आहे? सभागृहाचे आहे. दोघांचे आहे, सदस्याचे आहे आणि सभागृहाचे सुद्धा आहे. ठीक आहे. सदस्य आणि सभागृह म्हणजे खासदाराला सुद्धा आहे आणि सभागृहाला सुद्धा आहे. ठीक आहे. आता इथं गोष्ट लक्षात घ्या की विशेषाधिकार जी समिती आहे तर ती जी आहे विशेषाधिकार त्याच्याबद्दलचे जे नियम आहे तर ते आहे रूल नंबर 222 या याच्यावर समिती आहे. 187 कोणाची आहे? राज्यसभेची आहे. हे रॉंग आहे. काय रॉंग आहे? हे कोणाचं पाहिजे? हे राज्यसभेची विशेषाधिकार समिती 187. दोन न्यूज मध्ये होते. काय हा जे आहे हा लोकसभेचा रूल आहे 222. 187 कोणाचा? राज्यसभेचा आहे. 310 कोणाचा आहे? लोक अंदाज समिती लोकसभेची. आणि 308 जे आहे 8 हे जे आहे लोकलेखा समिती आहे. 8 लोकसभेचा कोणती आहे? लोकलेखा, पब्लिक अकाउंट कमिटी. तर हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. अयोग्य जोडी विचारलाय. आता हे जेव्हा असं अयोग्य शब्द असतं त्याच्यावर काय करायचं? गोला करायचा आणि तिथं असं करून टाकायचं. म्हणजे आपल्याला फायनल उत्तर टिक करताना पुन्हा पुन्हा विचार करत नाही बसावं लागत. कधी कधी काय असते? अयोग्य नसलेले असते. ठीक आहे. मग ते काय होते? योग्य विचारलं असते. मग अयोग्य नसलेले म्हटलं की अयोग्य शब्द निगेटिव्ह आहे, नसलेले शब्द निगेटिव्ह आहे. मग आपल्या डोक्यात काय राहते? निगेटिव्ह. मग आपण निगेटिव्ह होऊन काय करतो? उत्तर टिक करतो. म्हणजे क्वेश्चन जमलेला असतो परंतु एक बॅड हॅबिट आपले जे आहे असे 2 ते 3 क्वेश्चन काय करू शकते? रेसच्या बाहेर करू शकते. But this is not a race. Don't consider this as a race. रेस नाही आहे. मला एकाने म्हटलं की जे आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे रेस आहे. स्पर्धा परीक्षा रेस नाही आहे. स्पर्धा परीक्षा जी आहे ना जॉव्हेलियन थ्रो आहे. धावणारी रेस नाही आहे. मॅरेथॉन किंवा जे आहे कुठली जे आहे रनिंगची रेस नाही आहे. ही काय जॉव्हेलियन थ्रो आहे. हे जॉव्हेलियन थ्रो आहे ना, जॉव्हेलियन थ्रो पकडायचा असतो. ठीक आहे. मागच्यानं किती दूर मारला आणि सर्वात जास्त दूर कोणी किती मारला हे नसते पाहायचं. याचा अँगल सेट करायचा असतो. पूर्ण लक्ष याच्या टीपवर पाहिजे, याचा अँगलवर पाहिजे. आणि अँगल सेट केल्यानंतर जेवढी ताकद आहे ना तेवढ्या ताकदीने जे मारावं लागतो. ते जॉव्हेलियन थ्रो. ठीक आहे. मग असं जे आहे लोकांना पाहून नका धावू. ठीक आहे. लक्षात घ्या. तर जे आहे खूप महत्वाचा पॉईंट आहे की जे आहे हे रूल्स काय होते न्यूजमध्ये होते. मी आणखी बाकी रूल्स टाकलेले आहे. एवढे जे आहे पॉसिबिलिटी आहे येण्याची एवढे रूल्स टाकलेले आहे. मागे जे आहे हा रूल जे आहे परीक्षेला आला होता, राज्यसेवा पूर्व परीक्षेला सांगितला होता. ठीक आहे. सेक्शन 222 टेस्टमध्येही सांगितला होता. 222 लोकसभा. ठीक आहे. आता जे आहे इथिक्स कमिटी महुआ मोहित्रा प्रकरण झालं. इथिक्स कमिटी काय होती? न्यूजमध्ये होती. ठीक आहे. असं ठीक आहे. संविधानाच्या कलम 105 व 194 अंतर्गत विशेषाधिकाराबाबत मग एक क्वेश्चन सेट केलाय. ठीक आहे. संसद व राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना लागू असलेले विशेषाधिकार हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारापेक्षा वरचढ ठरू शकतात. एकदम राईट स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आता जे आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 105 आणि 194 म्हणजे इकडे खासदार आणि इकडे आमदार आणि इकडे संसदेचे 2 सभागृह आणि इकडे राज्य विधिमंडळ 2 सभागृह. तर हे विशेष अधिकार यांचे आहे. आता नागरिकांचे जे अधिकार आहे कोणते? फंडामेंटल राईट्स हे नागरिकांचे विशेष अधिकार आहे. फंडामेंटल राईट किंवा व्यक्तीचे. तर ह्या दोघांमध्ये जर भांडण झालं आणि योग्य हेतूने जर हे वापरले तर हे वरचढ ठरतात. ठीक आहे. तुम्हाला एक सिंपल सांगतो. समजा खासदार आमदार असेल यांना भाषणाचं जे स्वातंत्र्य असतं ना
हे ॲब्सोल्यूट असतं. म्हणजे त्यांनी सभागृहात म्हटलेल्या गोष्टी विरुद्ध कोणत्याही न्यायालयात खटला टाकता येत नाही, FIR टाकता येत नाही पोलिसमध्ये, त्यांना शिक्षा देता येत नाही. त्यासाठी सभागृह देऊ शकते पण न्यायालय हस्तक्षेप नाही करत. न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. पण नागरिकांना जे भाषणाचं स्वातंत्र्य असतं ते मर्यादित असतं, खासदार आमदारापेक्षा खूप कमी असतं. नागरिकांचं जे भाषणाचं जे स्वातंत्र्य असतं अंडर आर्टिकल, समजा फॉर एक्झाम्पल आर्टिकल 19(1)A, हे जे असतं यावर राज्याला खूप सारे रेस्ट्रिक्शन लावता आहेत. 9-10 ग्राउंड आहे आर्टिकल 19 क्लॉज 2 मध्ये, खूप सारे ग्राउंड्स आहे, त्याच्यावर रेस्ट्रिक्शन लावता येतं. ठीक आहे, त्यामुळे जे आहे हा भाग खूप महत्वाचा असतो. परंतु जर हे अयोग्य हेतूने जर वापरले, ज्याला इंग्लिशमध्ये लॅटिन भाषेत काय म्हणतो, मालाफाईड ग्राउंडने जर वापरले, तर जे आहे मग फंडामेंटल राईट काय ठरतात, वरचढ ठरतात. कोणापेक्षा? विशेषाधिकारापेक्षा. ठीक आहे, हा पॉईंट या लक्षात असू द्या. खूप साऱ्या ज्या केसेस झालेल्या हे स्टेटमेंट बरोबर आहे. विशेषाधिकार हे संसदेच्या समित्या व महान्यायवादी यांना सुद्धा लागू असतात. आता महान्यायवादी आणि संसदेच्या समित्या यांना विशेषाधिकार लागू असतात खासदाराप्रमाणे. ठीक आहे, महान्यायवादी जे आहे आर्टिकल 105 अंतर्गत विशेषाधिकार महान्यायवादी लागू असतात आणि आर्टिकल 194 अंतर्गत विशेषाधिकार ते आमदाराला लागू असतात. ते कोणाला असतात? महाधिवक्ता यांना काय असतात? लागू असतात. ठीक आहे, हा दोन्ही लागू असतात. विशेषाधिकार समिती ही लोकसभा व राज्यसभेची वेगवेगळी असते. बरोबर आहे. विशेषाधिकार समिती स्पेशल प्रिव्हिलेज हे सुद्धा स्टेटमेंट काय राईट आहे. म्हणजे 15 सदस्य, म्हणजे आता बघा संसदेच्या ज्या समित्या असतात, काही समित्या सिंगल हाऊस असतात, सेपरेट हाऊस असतात, म्हणजे लोकसभेची वेगळी राज्यसभेची वेगळी, आणि काही समित्या काय असतात? संयुक्त असतात, जॉईंट असतात. पब्लिक अकाउंट कमिटी आहे, लोकलेखा समिती आहे, 22 सदस्य असतात, 15 लोकसभेचे 7 राज्यसभेचे. पण तेच जर समजा विशेषाधिकार समिती जर समजा लोकसभेची पाहिली तर 15 सदस्य आणि राज्यसभेची समिती पाहिली तर 10 सदस्य. तेच नीतिशास्त्र समिती, कमिटी ऑन इथिक्स, जर लोकसभेची पाहिली तर 15, राज्यसभेची पाहिली तर 10. दोघांच्या वेगवेगळ्या सिंगल हाऊस कमिटी आहे. काय? सिंगल हाऊस कमिटी, लक्षात घ्या इथं. त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याला जे आहे तर हे दोन्ही क्वेश्चन जे आहे वादग्रस्त मुद्द्यांवर धरून सेट केलेले आहे, त्यामुळे लक्षात घ्या. ठीक आहे, आता हे जे आहे ते काय विचारलं आहे? सत्य विचारलेलं आहे. म्हणजे सर्व विधान काय? सत्य. तर कोणतं स्टेटमेंट आहे? तिसरं स्टेटमेंट साहेब, बरोबर ना? हा, तिसरं स्टेटमेंट. नेक्स्ट, आता इथे जे आहे क्वेश्चन चालू आहे 5वा. आता इथं जे आहे आता इथं एक क्वेश्चन जे आहे, जेव्हा जे आहे ते ना वाद चालू असतो विधानसभा स्पीकर वगैरे, तेव्हा एक मुद्दा न्यूज मध्ये. ठीक आहे, आता महाराष्ट्र विधानसभे अंदाज समिती 29 सदस्य फक्त विधानसभेतून असतात. ठीक आहे, आता जसं वर लोकसभेची जी वर संसदेची जी अंदाज समिती आहे, पब्लिक एस्टिमेट्स कमिटी, त्यामध्ये किती सदस्य असतात? 30 सदस्य असतात. सर्वच्या सर्व कुठून असतात? लोकसभा ओनली, राज्यसभेतून सदस्य नसतात. सिंगल हाऊस कमिटी आहे आणि ओनली लोकसभावाली आहे, ओनली लोकसभा. आता सेम कमिटी जी आहे स्टेट लेवलची असते, अंदाज समिती. अंदाज समिती आता महाराष्ट्र असेल सदस्य आहे 29 सदस्य आहे, एक कमी आहे त्यापेक्षा. किती परफेक्ट? 29. आणि हे ज्यांना दोन्ही मधून असतात, विधानसभा आणि विधान परिषद, विधानसभा आणि विधान परिषद दोघांमधून असतात. हे पॉइंट इथं महत्वाचा आहे. म्हणून इथं काय विचारलेलं आहे ते आहे असत्य ते आहे जोडी, त्यामुळे ही जोडी काय होते? रॉंग जोडी होते. त्याचं उत्तर कोणतं आहे? ए. 5चं उत्तर ए. ठीक आहे, विशेषाधिकार समिती लोकसभेची 15 सदस्य, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विधिमंडळ लोकलेखा समिती 22 सदस्य. ठीक आहे, काय 22 सदस्य. नीतिशास्त्र समिती जी आहे लोकसभेची 50 सदस्य कुठून असतात? लोकसभेतून असतात. ठीक आहे, पण वेगवेगळी असते. नीतिशास्त्र या विषयावर जी समिती आहे तर लोकसभेची वेगळी, राज्यसभेची वेगळी. लोकसभेची 15 सदस्यांची असते आणि राज्यसभेची 10 सदस्यांची. ठीक आहे, एक लक्षात घ्या. आता ते नीतिशास्त्र जी समिती आहे त्याचे जे सदस्य असतात, ठीक आहे, ते निवडून दिले जात नाही. हे लोकसभा असेल तर स्पीकर नॉमिनेट करतात आणि राज्यसभेची वेगळी असेल तर त्यात चेअरमन नॉमिनेट करतात. ठीक आहे, हा, त्यामुळे इलेक्टेड नसतं. म्हणजे संसदेचे जे समित्या असतात त्या समित्यामध्ये जे सदस्य असतात ते सदस्य जे आहे काही समित्यामध्ये निवडून असतात तर काही समित्यामध्ये अर्धे निवडून तर अर्धे नॉमिनेटेड, असं कॉम्बिनेशन. काही समित्यामध्ये पूर्णपणे काय असतात?
नामनिर्देशित असतात, वेगवेगळे कॉम्बिनेशन असतात, त्यामुळे लक्षात असू द्या. ठीक आहे, हा एक भाग इथं आपल्याला दिसतो. नेक्स्ट जे आहे, एक सेकंड. आता इथं हा जो क्वेश्चन जे आहे, हा क्वेश्चन माझा फेवरेट क्वेश्चन आहे. नेहमी जे आहे मी धर्मनिरपेक्ष सांगतो तेव्हा धर्मनिरपेक्षता जेव्हा आपण डिस्कस करतो, धर्मनिरपेक्ष अर्थात धर्म हा जो कन्सेप्ट आहे, ठीक आहे, धर्म म्हणजे जे आहे आज जे आहे, आज प्राण प्रतिष्ठान जे आहे, दिन आहे रामलल्लाचा, खूप जे आहे म्हणजे प्राऊडची गोष्ट आहे. परंतु प्राऊड हे गोष्ट अशी आहे भारतात, तर व्यक्त करताना जे आहे तर कर्तृत्वावर जास्त भर द्यावा. ठीक आहे, तसं जे आहे म्हणजे रामासारखं जे आहे रामराज्य आपण आता स्थापन करण्याचा जे आहे संकल्प ठेवायला पाहिजे. झालं गेलं सर्व विसरायला पाहिजे आणि कर्तृत्वावर भर द्यायला पाहिजे. धर्म हा संकल्पना जी आहे ना ही खूप वेगळी आहे आपली. पाश्चिमात्य देशासारखं आपलं काम नाही आहे. आपलं काम नाही आहे. त्यामुळं इथं सर्व धर्म समभाव आहे आणि या धर्मामध्ये नॅचरली जे आहे हिंदू धर्माची संख्या सर्वात जास्त असल्यामुळे तो एक सख्या भावामध्ये एक मोठा भाऊ या नात्यानं त्याची मुख्य भूमिका येतेच. ठीक आहे, म्हणजे नॅचरली येते, लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेली आहे. असं काही संविधानी म्हटलं नाही आहे, नॅचरली लोकांनी ऍक्सेप्ट केली आहे. सर्व धर्मांनाही ते मान्य आहे, तो विषयच नाही आहे. असं की हिंदू धर्म हा सर्वात मोठा भाऊ आहे आणि त्यामुळे त्यांची जे आहे सर्वच धर्माची जी आहे एक जबाबदारी बनतं की राष्ट्रधर्म जे आहे का असला पाहिजे सर्वोच्च, आपण तो सर्वोच्च राहिला पाहिजे. म्हणून धर्मनिरपेक्षता हा कन्सेप्ट आपण काय ठेवला संविधानामध्ये, जगापेक्षा वेगळा ठेवला. जर परिस्थिती समान असेल तर ए इज इक्वल टू बी असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे परिस्थिती समान असेल आपण सर्व धर्मांना, पाचही धर्मांना काय करतो, समजा मी 5 लिहितो, काय लेखलं पाहिजे, समान लेखलं पाहिजे. तर परिस्थिती वेगळी असेल आणि त्या धर्माचा जे आहे सन्मान करणं, त्याच्या फाउंडेशनल व्हॅल्यूचं संरक्षण करणं हे जर गरज असेल, तर आपण परिस्थिती जर वेगवेगळी असेल तर आपण ए इज नॉट इक्वल टू बी किंवा पेक्षा ए ला जास्त देऊ, कधी ए पेक्षा बी ला जास्त देऊ, याला सुद्धा समानता म्हणतात. याला सुद्धा काय म्हणतात, समानता. त्यालाही काय म्हणतात, समानता. लक्षात घ्या, हे समानता आहे, हेही समानता आहे. म्हणजे आपण सर्व धर्मांना समान ठेवलेला आहे. तर शक्य आहे तिथं आपण सर्वांसाठी एकच कायदा केलेला आहे. परंतु जिथं शक्य नाही आहे तिथं आपण धर्माचा सन्मान केला पाहिजे, देशाची परिस्थिती. ठीक आहे, कारण की आपला जो देश जो जन्माला आला खूप साऱ्या विषमता घेऊन खूप कठीण परिस्थितीमधून जन्माला आलो आपण. ठीक आहे, एवढं सोपं नव्हतं आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा आपली परिस्थिती अतिशय जी आहे हलाखीची होती. अशा परिस्थितीमध्ये आपण एकदम जे आहे असं पाश्चिमात्यासारखा आयडियल विचार करणं यापेक्षा प्रॅक्टिकल राईटनेसला महत्व का दिलं जास्त. आणि म्हणून मग आपण दोन्ही कॉम्बिनेशनला सर्व धर्म समभाव असे म्हणतो. म्हणून इथं जे आहे लक्षात घ्या, समजा कायद्याचे समान संरक्षण. आता हे बघा, समानतेची जी व्याख्या आर्टिकल 14 मध्ये आपण पाहतो, कायद्यापुढे सर्व समान म्हणजे इज इक्वल टू बी. कायद्याचे समान संरक्षण म्हणजे परिस्थिती जर वेगवेगळी असेल तर कायदा वेगळा करा. म्हणजे महिला आणि पुरुषांसाठी जवळपास 99% परिस्थितीमध्ये कायदा काय सेम आहे, पण 1% परिस्थितीमध्ये काय महिलांसाठी आपण काय केलंय, स्पेशल संरक्षण दिलंय. असं इथं जे आहे की कायद्याचे समान संरक्षण हा सुद्धा जे आहे कन्सेप्ट येतो. कायद्याचे समान, प्रत्येक धर्माचे वैयक्तिक कायदे. आर्टिकल 25 धर्म स्वातंत्र्य. प्रत्येक धर्मासाठी तो विवाह हा सत्य अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि लोकांना जे आहे आर्थिक परिस्थिती सांभाळताना, ठीक आहे, कौटुंबिक आणि जो सर्वात सेन्सिटिव्ह विषय आहे त्यावर पूर्ण कुटुंब व्यवस्था अवलंबून आहे विवाह, याच्यामध्ये आपण हस्तक्षेप सुरुवातीला करणं योग्य नव्हतं. म्हणून आपण धर्माचे जे कायदे आपल्या धर्माचे त्यानुसार तुम्ही विवाहाचे ते हँडल करू शकता असं आपण सूट दिली. याला म्हणतो आपण पर्सनल लॉज. आर्टिकल 25 अंतर्गत धर्म स्वातंत्र्य हे सुद्धा काय आहे, धर्मनिरपेक्षता आहे आपली. त्यानंतर धर्म व भाषा आधारित अल्पसंख्याकांचा दर्जा. आर्टिकल जे आहे 25 सॉरी आर्टिकल 29 मध्ये, आर्टिकल 29 मध्ये जे आहे आर्टिकल 30 मध्ये धर्म व भाषा आहे आणि आर्टिकल 29 मध्ये धर्म आहे, भाषा आहे, संस्कृती आहे, लिपी आहे, यावर भर आहे. हे जे आहे 29 आणि 30 जर आपण पाहिले हे अल्पसंख्याकांचा शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराचे काय संरक्षण आहे. म्हणून
हे सर्व स्टेटमेंट आहे काय युनिफॉर्म सिव्हिल कोड जरी यामध्ये टाकला आर्टिकल 44 ते सुद्धा काय धर्म निरपेक्षता. त्यामुळे सर्व स्टेटमेंट काय बरोबर आहे. काय? अगदी योग्य उत्तर आहे. ठीक आहे. म्हणून जे आहे हा एक विषय इथं न्यूज मध्ये होता. क्वेश्चन नंबर 7. भाग 3 मधील मूलभूत अधिकारांचा मुख्य भर खालील कोणत्या प्रकारच्या समानतेवर आहे. समानता. समानता हा विषय आपण ऑलरेडी डिस्कस केला. समानताला जे आहे पूर्ण होलिस्टिक विचार करणं काय असते गरजेचं असते. पर्टिक्युलर विषय एकच क्वेश्चन घेऊन आपण विचार करत नसतो. आपण सार्वत्रिक न्याय म्हणजे संपूर्ण न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो. आता न्याय संपूर्ण न्याय हा विषय जो आहे स्पष्टपणे कुठे दिलाय सरनामा. सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय देणे हे इथल्या राज्याचं काय कर्तव्य आहे. आता इथं स्पष्टपणे उल्लेख आहे न्यायाचा. परंतु अप्रत्यक्षरित्या उल्लेख कुठे आहे फंडामेंटल राईट्स भाग 3 मध्ये उल्लेख आणि भाग 4 मध्ये त्याला म्हणतो DPSP मार्गदर्शक तत्वे यामध्ये उल्लेख आहे. भाग 3 मध्ये जे आहे मूलभूत अधिकार दिलेले आहे हे व्यक्ती स्तरावर भर आहे म्हणजे वैयक्तिक विचार आहे इंडिव्हिज्युअलिस्टिक विचार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्तीवर भर आहे फंडामेंटल राईट. आणि DPSPचा भर कसा आहे समाज समाज सार्वत्रिक हित सामूहिक हित यावर भर आहे. आता या दोघांमध्ये जर आपण न्याय जर म्हटलं तर फंडामेंटल राईट मध्ये न्याय शब्द नाही आहे परंतु अप्रत्यक्षरित्या न्याय दिलेला आहे. पण याचा मुख्य भर कोणत्या न्यायावर आहे राजकीय न्याय. पण राजकीय न्यायापेक्षा कोणत्या न्यायावर आहे नागरी न्याय. तर नागरी अधिकारावर भर आहे ज्याला आपण सिव्हिल राईट्स म्हणतो. राजकीय न्यायापेक्षा कशावर जास्त भर आहे सिव्हिल राईट्स. त्यामुळे सिव्हिल इक्वालिटीवर भर काय जास्त. इंडिव्हिज्युअल विचार करा व्यक्तीचा आणि त्या व्यक्तीचा जे आहे त्याला सन्माननीय जीवन जगण्यासाठी मूलभूत स्वातंत्र्य बंधुता व्यक्ती स्वातंत्र्य सन्माननीय जीवन हे येण्यावर भर द्या. जसं आर्टिकल 19 स्वातंत्र्याचे अधिकार आर्टिकल 21 आर्टिकल 14 आर्टिकल 15 करतोय आपण. आपण प्रत्येक म्हणजे कसं आहे तुम्हाला एक सांगतो. आज आपली जी भारतीय संस्कृती 5000 वर्षाचा जे आहे इतिहास हिंदू संस्कृतीपासून याचा उगम आहे. आणि एवढे प्रश्न असून सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये काही अलिखित चालीरीती परंपरा काही वाईट होत्या त्या कालांतराने कमी कमी होत आहे परंतु काही बेस्ट आहे. म्हणून जे ना आपण एक मला एक बरं वाटतं की मला आज जे आहे राम मंदिर जे आहे या विषयावर जेव्हा भाषण सुरू झालं तर एक मला स्टेटमेंट बरं वाटलं की भारताने स्वतःच्या स्वचा जास्त विचार करायला पाहिजे स्ववर भर द्यायला पाहिजे. कारण की भारतीय संस्कृतीला एवढा मोठा वारसा आहे त्या संस्कृतीने आपल्याला प्राचीन काळात सोन्याचा धुरही काढून दिलेला आहे. तेव्हापासून आपण जे आहे आता सोन्याचा धूर आपल्याकडे का निघत होता हे समजलं पाहिजे. कारण की आपण व्यक्ती स्वातंत्र्य आणि सामूहिक हित दोघे आपल्याकडे काय होते स्ट्रॉंग होते. पण नंतर काय झालं सामूहिक हिताला महत्व जास्त आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व काय झालं कमी झालं. ठीक आहे. प्राचीन काळाच्या नंतरच्या काळामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य काय झालं हिरावून गेलं आणि इतकं व्यक्ती स्वातंत्र्य समजलं की कोणी आपल्याला मूर्ख बनवायला लागले. कोणी नंतर सल्तनत पिरियड आला मग मुघल आले मग ब्रिटिश आले कोणी मूर्ख बनवायला लागला आपल्याला. का बनलो त्यांची चुकी नाही चुकी आपली जास्त आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. इथं जे आहे आपण संविधानामध्ये काय करताय की आपला व्यक्ती आपला भारतीय नागरिक ठीक आहे भारत वर्ष हे काय झालं पाहिजे व्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा भर दिला पाहिजे. दोन्ही गोष्टी आवश्यक असतात तरच जे आहे सोन्याचा धूर निघत असतो तसा नाही निघत. हा भाग आहे इथं आपण भाग 3 वर जे आहे ना की भारतात जे सामूहिक हित फक्त सामूहिक हिताचा जर आपण नेहमी विचार केला तर मग ते जे गावात जे आहे ते झुंडशाही असते ना मॉब लिंचिंग एखादी लेडी असते ती चेटकीन म्हणून डिक्लेअर केला जातात पूर्ण गाव निर्णय घेतं आणि तिला मारून टाकतं. मग तर ते लोकशाहीचं आहे सर्व धर्म मिळून जे आहे तिला मारून टाकतं. मग तिला काय ते चांगली लोकशाही आहे का नाही. दॅट इज नॉट कॉल्ड लोकशाही. दॅट इज जे आहे दॅट इज व्हॉट इट्स अ रायोट. इट इज नॉट अ डेमोक्रेसी. जे आहे सामूहिक हित याला जोड कोणाची पाहिजे व्यक्ती स्वातंत्र्य. छत्रपती व्यक्ती स्वातंत्र्य होतं म्हणून न्याय भेटला आपल्याला. त्यांनी त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य स्पष्टपणे उल्लेख केलं. पण त्यांचं मग आता व्यक्ती स्वातंत्र्य कोणतं व्यक्ती स्वातंत्र्य कोणत्याही दिशेत जाऊ शकतं. व्यक्ती स्वातंत्र्य तेच राईट जे सामूहिक हित पाहतं आणि सामूहिक हित तेच राईट जे व्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा काय करतं सुरक्षित करतं. म्हणून हे दोघांनी एकमेकांची काय घेतली पाहिजे सख्या बहीण भावासारखी काळजी घेतली पाहिजे. असं आई वडिलासारखी नाही बहीण भाऊ नाही आई वडिलासारखी काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. एकाने मारलं दुसऱ्याने असं बॅलन्स केलं पाहिजे. म्हणून हे जे आता या DPSC मध्ये कोणती इक्वालिटी आहे सामाजिक आणि आर्थिक समानतेवर भर दिलाय. सामूहिक सामाजिक आणि आर्थिक कशावर आहे राजकीय आणि नागरी. राजकीय पेक्षा कशावर जास्त आहे
नागरी, म्हणून मी इथे टाकलाय सिव्हिल इक्वालिटी. सिव्हिल राईट्स प्रदान करते, मूलभूत अधिकार काय प्रदान करते, नागरी अधिकार व राजकीय अधिकारावर अधिक भर देते. याचा अर्थ असा नाही की सामाजिक आर्थिक देत नाही, पण त्याला दुय्यम महत्व आहे. प्राथमिक महत्व कोणाला आहे, सिव्हिल. सिव्हिल म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला काय करा, सर्व व्यक्ती जन्मतः स्वतंत्र व समान आहेत आणि म्हणून त्यांना सन्माननीय जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्याला म्हणतात सिव्हिल राईट्स. ठीक आहे. हा, मग इथं जे आहे दॅट इज कॉल्ड एज सिव्हिल इक्वालिटी. ठीक आहे. मग आता जे आहे भाग 3 मध्ये त्यावर काय मुख्य भर आहे, लक्षात घ्या. इथं आता इथे जे आहे लोकप्रतित्व कायदा, लोकप्रतित्व कायदा 1958 प्रेझेंटेशन ऍक्ट नुसार खालीलपैकी का. आता एक गोष्ट दिला का, मग मी मूलभूत अधिकारामध्ये हा जो निगेटिव्ह का म्हणतो आपण याला, आहे हे काय न्याय प्रविष्ट आहे कल 13 नुसार, न्याय प्रविष्ट नाही, आर्टिकल न्याय प्रविष्ट नाही मार्गदर्शक. आणि हे फंडामेंटल राईट काय, याचा मुख्य हेतू काय, राज्याचे जे अधिकार आहे, जी राज्य नावाची जी त्याला मर्यादित ठेवणे. मर्यादित राज्य हे काय करतात, राज्याला करतात, अधिकार कमी करतात, मर्यादा, म्हणून निगेटिव्ह स्वरूप. राज्याचे अधिकार वाढवतात, करा असे म्हणतात, काय निगेटिव्ह स्वरूपाचे. ठीक आहे. मग असं एक कंटेक्स्ट मध्ये प्रश्न येऊ शकतो. लोकप्रतित्व कायदा याबद्दल राजकीय पक्षांच्या निधीमध्ये कोण जे आहे डोनेशन देऊ शकतो, कोणाला देणगी देता येत नाही, नाही म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, नाही. असं काय करायचं, लक्षात राहते. मग शासकीय कंपनी देऊ शकते का, नाही देऊ शकते. खाजगी कंपनी देऊ शकते का, देऊ शकते. परकीय कंपनी सहकारी संस्था देऊ शकते का, देऊ शकते. परकीय कंपनी देऊ शकते का. आता हे बघा, मी मुद्दा म्हणून हा पॅटर्न जे आहे युपीएससी प्रिलिम मधनं टाकला. युपीएससी प्रिलिम मध्ये असा पॅटर्न येत आहे, तुम्ही जेवढे स्टेटमेंट आहे, कोणते स्टेटमेंट आहे देता येत नाही, किती आहे, किती स्टेटमेंट बरोबर आहे, एकच स्टेटमेंट. मग आता जे आहे एक या प्रश्नानुसार या एकच विधान काय, या प्रश्नानुसार काय बरोबर आहे, म्हणजे उत्तर कोणतं असेल, देता येत नाही, फक्त एकच, फक्त एक विधान सत्य. की मध्ये कोणतं उत्तर दिलेलं आहे, तर जे आहे हा. आता हे बघा, परकीय कंपनीला देता येत नाही, परकीय कंपनीला देता येते, परंतु आता बघा लक्षात घ्या, परकीय कंपनीला देता येत नाही. पण जर असं म्हटलं की परकीय कंपनीची भारतात शाखा असेल, भारतात स्थापन झाली असेल, तर मग देता येते, कारण की नवीन नियम झालेला आहे आता. ठीक आहे. असं दोन स्टेटमेंट काय बरोबर आहे या क्वेश्चन दोन जे आहे. नेक्स्ट आता इथे जे आहे मतदानाचा अधिकार पाहतो, त्याबद्दल जे आहे महत्व, हा जो अधिकार आहे, हा अधिकार ठीक आहे, हा संविधानिक अधिकार बरोबर आहे. ते कसं आहे, भाग 3 अधिकार आहे फंडामेंटल किंवा मूलभूत अधिकार म्हणतो. त्या भाग 3च्या बाहेर जे अधिकार आहे त्याला काय म्हणतो, संविधानिक अधिकार. संविधानाच्या बाहेर जे आहे त्याला काय म्हणतो, कायदेशीर कायदेशीर आहे. असं जर ह्युमन राईट जर घेतले तर असंही म्हणतो. ठीक आहे. ह्युमन राईट्स म्हणजे मानवी अधिकार. आता जे आहे संविधानिक अधिकार कोणकोणते आहे, आर्टिकल 300 संपत्तीचा अधिकार, आर्टिकल 3 मतदानाचा अधिकार, आर्टिकल 226 हायकोर्टचे रिट्स अधिकार क्षेत्र, त्यानंतर जे आहे आर्टिकल 3(1) आंतरराज्य व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य, आर्टिकल 3 महत्वाचे काय, संविधानिक अधिकार आहे. ठीक आहे. आता सर्व मूलभूत अधिकार हे संविधानिक अधिकार आहे, पण सर्व संविधानिक अधिकार हे मूलभूत अधिकार नाही, उलट नाही होत. लक्षात ठेवा, सर्व काय मूलभूत अधिकार हे कायदेशीर अधिकार आहे, सर्व कायदेशीर अधिकार हे मूलभूत अधिकार नाही आहे.
सर्व मूलभूत अधिकार हे मानवी अधिकार आहे, सर्व मानवी अधिकार हे मूलभूत अधिकार नाही आहे. कारण की मूलभूत अधिकार हा जो कन्सेप्ट आहे, हा जो कन्सेप्ट आहे हा इथे समजून घ्या लक्षात. आज रामलल्लाचं आगमन आहे, त्याच्यामुळे क्रॅकर्समुळे लेक्चर घेणं थोडस. बरं ठीक आहे. आता इथं तुरुंगातील बंदिस्त व्यक्तीला मतदान अधिकार नसतो, बरोबर आहे, हे न्यूज मध्ये चाललं होतं. तुरुंगात जे लोक लॉक मध्ये आहे, मग त्यांचा आरोप सिद्ध हो का आरोपी असो का ते दोषी असो, अधिकार नाही आहे. जामीन पत्रावर बेल तुरुंगातून बाहेर असलेल्या आरोपीला मतदान अधिकार असतो, त्याला मतदान करता येतं. जर तुरुंगातून बाहेर आला असेल, बेलवर जरी असेल, करता येतं. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा आहे, प्रतिबंधात्मक स्थान कायदा या अंतर्गत अटल झालेल्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे असतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर जे आहे 9, तर स्थानबद्धतामध्ये एरर दिसते. जे आहे स्थानबद्धता जे आहे कोणतं आर्टिकल 22 भारतीय संविधान. आता इथं बघा, दोन पॉईंट मला इथे सांगायचे आहे. तर प्रतिबंधात स्थानबद्धता कायदा प्रिव्हेंटिव्ह लॉज या अंतर्गत अटक झालेल्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार असतो. पण काय बरोबर आहे, तर करा येईल सर्व. आता इथे काय सांगायचं मला की प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा, आता आर्टिकल 22 मध्ये काय म्हटलेलं आहे, कोणत्याही व्यक्तीला जर समजा आपण अटक झाली तर 3 संरक्षण प्राप्त असतात. संरक्षण कोणतं, 24 तासाच्या आत त्यांना न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणे, त्यांना अटकेची कारणं सांगणे आणि पसंतीच्या वकिलाचा सल्ला मिळवणे, हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. परंतु जर अटक प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा या अंतर्गत झाली असेल तर तुम्हाला हे 3 संरक्षण लागू नसतात. तर हे त्या कंटेक्स्ट मध्ये लागू नाही, पण मतदानाचा अधिकार असतो. हा आर्टिकल 22 मतदानाचा अधिकार रद्द करत नाही, फक्त हे 3 संरक्षण लागू नसतात जर अटक प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा, उदाहरणार्थ कॉफी पोसा, पोटा, मिसा, टाडा, हे जे कायदे आहे की त्या कायद्या अंतर्गत गुन्हा घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक जे आहे अटक करता येते. ठीक आहे. आणि मॅक्झिमम 3 महिन्यापर्यंत करता येते. लिमिट कोण दिली, संसदेने आखून दिलेली आहे. आणि संसदेला आणि राज्य विधिमंडळाला दोघांनाही प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा करता येतो. ठीक आहे. हे मध्ये होतं म्हणून हा क्वेश्चन स्टेटमेंट काय बरोबर आहे. ठीक आहे. आज थोडंसं नेक्स्ट पार्ट मध्ये मी सेकंड घेतो. ओके, थँक्यू.